नमस्कार शेतकरी मायबापांनो, मी आज मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक समीर कारेकर आपल्या पुढे येण्याच्या मागचं कारण मी आज घेऊन आलोय. आपल्या पुढे महाराष्ट्र भारतामध्ये जे समुद्र किनारे आहेत, नदीचे क्षेत्र आहेत, जलाशय आहेत, त्या ठिकाणी संपूर्ण भूकंपाविषयी माहिती देण्यासाठी मी आज आपणास सांगू इच्छितो. 1 मार्च पासून तर दिनांक 30 एप्रिल पर्यंत आणि 30 एप्रिल नंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात एक भूकंपाची शृंखला आपणास आढळून येईल. उत्तर भारतात दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड सोबतच जेवढेही उत्तर भारतातील प्रदेश आहेत, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि भूटान लगत ज्या काही सीमावर्तीय राज्य आहेत, त्या संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 1 मार्च पासून सलग 30 एप्रिल पर्यंत जी भूकंपाची तीव्रता आहे, ती तीव्रता 6 ते 9.5 पर्यंत राहील रिश्टर स्केलमध्ये. सोबतच जमिनीमधून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणे, गॅसेस बाहेर पडणे जमिनीतले, सोबतच ज्या गोष्टी आपल्याला जाणवणार आहेत त्या गोष्टीमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना किंवा या देशातील लोकांना जागृत करण्याबाबत सांगतो आहेत. कुणाला भीती दाखवणे, भूकंप येणार म्हणून हे नाहीत. ज्यांचं घर फार अतिशय जुनं आहेत त्यांनी या गोष्टीची प्रिकॉशन घ्यावी. फॅन हल्ला म्हणजेच भूकंप येतो ही संकल्पना या भविष्यवाणीमध्ये नाहीत. आता तुम्हाला फॅन हलणं ही असं काही जाणवणार नाहीत. ज्या घरांना क्रॅचेस गेलेले आहेत, फार जुने आहेत, अशा लोकांनी खूप मोठी काळजी घ्या. कारण हा जो भूकंप येणार आहे याची तीव्रता फार भयानक आहे आणि ही तीव्रता भयानक असल्यामुळे तुमचा फॅन ही हलणं म्हणजे 3.5-4 रिश्टर स्केल पर्यंत ही जाणवते आणि जमिनीला राहून राहून हादरे येणार आहेत. याचं कारण आहे एक वैज्ञानिक, सोबतच आध्यात्मिक आणि सोबतच ज्योतिष्य. मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्या पुढे आजपर्यंत जेवढ्याही भूकंपाच्या भविष्यवाणी दिल्यात तो कालावधी आपणास जाणवेल. मी याच्यात मुख्यत्वे करून गुजरात चा जो समुद्र किनारा आहे त्याच्या लगत 70 ते 100 किलोमीटर पर्यंत याच्या तीव्रता अति जास्त आहेत. जर मी चायनामध्येचा विचार केला तर चायनामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके जाणवेल. जपानमध्ये विचार केला, जपानमध्ये सुद्धा जागतिक लेव्हलवर सुद्धा याचे फार मोठे तीव्रताचे भूकंप जाणवेल. ही जी आम्ही नॉलेज देतो आहे, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर ठाणे, सिंधुदुर्ग सोबतच मुंबई, जिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्यांनी थोडं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. सोबतच केरला, कर्नाटका, गोवा, सोबत वेस्ट बेंगॉल, ओडिसा ज्याला समुद्र किनारे लागले आहेत आणि जिथे जिथे पाण्याचे मोठे मोठे रिझर्व्हर डॅम्स आहेत. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे डॅम्स आलेत, याच्या अगोदर लातूरचा जो भूकंप झालेला आहे, त्याच्यानंतर कोयनेचं झालेलं आहे, या एरियात सुद्धा आज सतर्क राहणं गरजेचं आहे. 30 एप्रिल नंतर सुद्धा भूकंप येणार आहेत हे पक्क ठेवा. आणि ह्याला कारण आहेत की मानवानी
स्वतःसाठी तयार केलेलं पाण्याचं रिझर्वायर आणि याच्यात महाभयानक सुनामी वादळ निर्माण होतील. जेवढे किनारे आहेत याच्यात भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर जे वादळ तयार होतील ते वादळ अतितीव्रतेचे आहेत. त्याच्यामुळे वित्तहानी, जीवितहानी सोबतच पाण्याचे वादळ निर्माण झाल्यामुळे अवतीभोवती काही क्षेत्रामध्ये पाऊस सुद्धा जाणवेल. त्याच्यामुळे मित्रांनो, अधिक माहिती पाहिजे असेल तर माझं YouTube चॅनल आहे क्रांती बायोटेकची मूळ तंत्रज्ञान. आम्ही शेतीविषयी माहिती देतोय, येणाऱ्या वादळांविषयी माहिती देतोय आणि या कालावधीमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांनी स्वतःची काळजी घ्यावी. कारण आपण फार दुःखी आहात आणि अशातच पुन्हा दुःखाचं डोंगर आपल्यावर कोसळू नये ही मनपूर्वक विनंती. कारण आजपर्यंत आपणास शेतकऱ्यांना कोणी भाव देऊ शकले नाहीत, त्यात आपण फार परिश्रम घेतात. पण आपल्यास सांगू इच्छितो शेतकरी मायबापांनो की हा जो कालावधी आहे याच्यात थोडंसं काळजी घ्या. झाडांचे सुद्धा गडगडणे, याच्यात आपल्याला कोसळून जाणे हे सुद्धा आपल्याला या पिरियडमध्ये जाणवेल. म्हणून कृपया फार काळजी घ्यावी आणि येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या मराठी नववर्षाच्या भविष्याच्या मी आपणास शुभेच्छा देतोय आणि मी रजा घेतोय.